श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आजच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण मासात भोलेनाथांचे भक्त सेवा करण्यात तल्लीन होतात। शनिवार हा न्यायाचे देवता शनिदेवाला समर्पित आहे। शनिदेव हे भगवान शंकराचे भक्त आहे, यामुळे श्रावणातील शनिवार खूप खास असतो। श्रावणातील शनिवार उद्या पहिला शनिवार आहे आणि या दिवशी शनी देवाची पूजा केल्याने राहू केतू संबंधित समस्या दूर होतात। ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सांगितलेले आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहे। मंडळी, या उपायामध्ये घरातील उपलब्ध 2 वस्तू संध्याकाळी तुम्हाला जाळायच्या आहे। मुलांची किरकिर, नवरा ऐकत नाही, घरात नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात आहे, घरात सतत भांडणे होतात, मुलं ऐकत नाही, करणी बाधा, घरातील पितृदोष, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दररोज घेऊन येत असते। हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे। जर तुम्हाला एखाद्या शनिवारी काही अडचण असेल, सुतक वगैरे, तर तो शनिवार सोडून पुढील शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। मुलांना खूप सांगूनही मुलं ऐकत नसेल, वाईट वळणावर जात असेल किंवा नवरा फालतू कामं करत असेल किंवा दारू, जुगार यासारखे व्यसन लागले असेल तर हा उपाय तुमचे 100% काम करते। किंवा एखादा शत्रू सतत त्रास देत असेल, काम पूर्ण होऊ देत नसेल, तर अशी शत्रुबाधा दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण उपाय कोणता आहे त्याकडे वळूया। आपल्याला एक भांडं लागणार आहे, ज्यामध्ये तुम्ही धूप वगैरे लावता। थोडंसं मोठं भांडं लागणार आहे। त्यामध्ये आपल्याला कडुलिंबाच्या ज्या काड्या असतात, वाळलेल्या काड्या, त्या काड्या घ्यायच्या आहे। ओल्या काड्या घ्यायच्या नाही, वाळलेल्या काड्या घ्यायच्या आहे। 4-5 काड्या पुरेशा आहे। जे आपण गुढीपाडव्यासाठी बघा कडुलिंब वापरतो, त्या काड्या आपल्याला आवश्यक आहे। 1 चमचा काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहे। काळे तीळ हे अत्यंत प्रभावशाली असतात। जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा प्रभाव असेल तर काळे तीळ हे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होत असतो। तर 1 चमचा आपल्याला काळे तीळ लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 5 कापराच्या वड्या लागणार आहे। या वड्या आपल्याला कशा पद्धतीच्या पाहिजे? भीमसेन कापूर आपल्याला आवश्यक आहे। जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर साधा डब्बीमध्ये जो कापूर मिळतो तो कापूर घेतला तरी चालेल, पण घरामध्ये भीमसेन कापूर नेहमी ठेवत चला। दररोज संध्याकाळी जरी तुम्ही भीमसेन कापूर प्रज्वलित केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नाहीशी होते। त्याचबरोबर घरामध्ये कीटक वगैरे हे सगळे नाहीसे होतात। वातावरण प्रसन्न होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभत असते। त्यामुळे भीमसेन कापूर सतत आपल्या घरामध्ये ठेवत चला। तर आता हे सगळं साहित्य त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण दिव्याचं काम, आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचण्याचं काम दीप हे करत असते। त्यामुळे पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, खाली आसन घ्यायचं आहे। त्याशिवाय आपली जी पूजा आहे ती पूर्ण होत नाही, त्यामुळे आसन जरूर घेत चला। त्यानंतर या ज्या भांड्यामधील जे साहित्य आहे ते संपूर्ण आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तुपाचे थेंब टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर जो धूर तयार होतो तो धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये, टॉयलेट, बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे। आणि फिरवत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम शनिचराय नमः। हा मंत्र म्हणत राहायचा आहे। संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर ते जे भांडं आहे ते पुन्हा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। हा जो उपाय आहे तुम्ही प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे।
ते जे भांड्यातलं साहित्य जर थोडंसं शिल्लक राहिलं असेल, पूर्ण जळालं नसेल, तर थंड झाल्यानंतर तुम्ही ते साहित्य निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तशी सुविधा तुमच्याकडे नसेल तर झाडाच्या मुळाशी ते संपूर्ण साहित्य टाकायचं आहे। त्याचबरोबर श्रावण महिन्यात बैलाला गूळ व चणे खायला देतात, कारण श्रावणातील शनिवारी बैलाला चणे आणि गूळ खायला दिले तर भगवान महादेव प्रसन्न तर होतात, परंतु शनिदेवाचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। असे मानले जाते की तुम्ही शनिदेवाला प्रसन्न ठेवले तर राहू केतू स्वतःहून शांत होतात। शहरी भागामध्ये बैल गाय हे तर दिसत नाही, पण खेडोपाडी बैल गाय हे असतात, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा। शहरी भागामध्ये जर शनिवारी तुम्हाला बैल दिसला तर हा उपाय करायला विसरू नका। आता नसेलच बैल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो बघा दगडाचा, त्या नंदी देवाला तुम्हाला चणे आणि फुटाणे या दिवशी अर्पण करायचे आहे। खूप चांगला अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।